नमस्कार, प्लंबिंग ट्रेड वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण IWC किंवा इंडियन वॉटर क्लॉसेट आणि EWC किंवा युरोपियन वॉटर क्लॉसेट इन्स्टॉल करणे शिकणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पुढील बाबींमध्ये सक्षम व्हाल। लेआउट तयार करा, S किंवा P ट्रॅप स्थिर करा, ट्रॅप चेंबर वर IWC स्थिर करा, फ्लशिंग टाकी स्थिर करा, EWC स्थिर करा। IWC आणि EWC ची चाचणी घ्या। यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री गोळा करूया। बॉल पेन हॅमर 1, ड्रिलिंग मशीन 1, शिजेल 1, पाइप रेंच 1, स्क्रू ड्राइवर 1, डबल एंड स्पॅनर 1, हॅमर 1, हॅकसॉ 1, ट्रॉवेल 1, पोकर 1, स्पिरिट लेवल 1, वॉटर ट्यूब लेवल 1, मेजरिंग टेप 1, प्लम बॉब 1, वॉटर प्लम प्लायर 1, स्पेड 1, स्ट्रेट एजेस 1, मोटर पॅन 1, पाइप बॉयज 1, GI पाइप अँड फिटिंग गरजेनुसार, थ्रेड सील मटेरियल गरजेनुसार, प्लास्टर ऑफ पॅरिस गरजेनुसार, व्हाईट सिमेंट गरजेनुसार, सॉल्व्हंट सिमेंट गरजेनुसार, अँगल कॉक गरजेनुसार, पुश कॉक गरजेनुसार, सिमेंट गरजेनुसार, बारीक वाळू गरजेनुसार, ॲक्सेसरीसह IWC गरजेनुसार, ॲक्सेसरीसह EWC गरजेनुसार, विटा गरजेनुसार, फिटिंग केलेले SW किंवा PVC पाईप, पाणी गरजेनुसार, व्हॉल्व्ह गरजेनुसार। कोणतेही इन्स्टॉलेशन करण्याआधी करण्याची पहिली पायरी म्हणजे पाणी पुरवठा बंद आहे याची खात्री करणे। IWC च्या इन्स्टॉलेशनसाठी योग्य जागा निवडा। इन्स्टॉलेशनचे क्षेत्र साफ असणे आणि ते समांतर करणे सुनिश्चित करा। क्लॉसेट फिक्स करण्यासाठी स्थिती चिन्हांकित करा आणि क्लॉसेटची मध्यरेषा मागील भिंतीला लंब असल्याचे सुनिश्चित करा। क्लॉसेटसाठी जागा मिळण्यासाठी हा बिंदू मागील भिंतीपासून किमान 8 इंच दूर असावा। आवश्यक उंचीवर योग्यरित्या P किंवा S ट्रॅप लावा आणि पाण्याच्या सील पातळीची पडताळणी करा। इच्छित उंचीवर सॉइल पाईप बाजूच्या स्थितीत ट्रॅप ठेवा। स्पिरिट लेवल वापरून ट्रॅप समांतर असल्याची खात्री करा। योग्य संरेखन साधण्यासाठी आवश्यकतेनुसार ॲडजस्टमेंट करा। ट्रॅप सॉइल किंवा ड्रेन पाईपशी जोडा। सुरक्षित आणि जलरोधक कनेक्शन सुनिश्चित करा। सापळ्याच्या प्रकारावर आणि सॉइल पाईप सामग्रीवर आधारित कॉम्प्रेशन फिटिंग्स किंवा सॉल्व्हेंट वेल्ड फिटिंग्स वापरा। एका सेकच्या प्रमाणात सिमेंट पेस्ट आणि सिमेंट मोर्टारमध्ये भिजवलेल्या कातलेल्या धाग्याचा वापर करून क्लॉसेट आणि ट्रॅप जोडा। फ्लश पाईपला उच्च स्तरीय दरम्यान जोडा। फ्लश कुंड म्हणजे मजल्यावरील 900 मिमी ते 1200 मिमी आणि पाण्याच्या कपाटाच्या योकचे इनलेट।
आधार, स्थिरता आणि योग्य सॉइल लाईन प्रदान करण्यासाठी इन्स्टॉलेड क्लॉसेटच्या सभोवतालची रिकामी जागा बॅकफिल मटेरियल वापरून क्लॉसेट चेंबर मध्ये भरून टाका. उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंना पॅनच्या लहान हातावर फुटरेस्ट स्थिर करा. पाणी पुरवठा लाईन फ्लश टँकशी जोडा आणि ती चालू करा. त्यानंतर सर्व जॉइंट्स कर्लिंग आणि सेटलिंग करण्याची परवानगी द्या. पाणी पुरवठा चालू करा आणि ब्लॉकेज, गळती आणि पाण्याच्या दाबाचा वॉटर सील साठी चेक करा. आपण EWC इन्स्टॉल करणे सुरू ठेवूया. EWCच्या इन्स्टॉलेशनसाठी योग्य जागा निवडा. इन्स्टॉलेशन एरिया साफ करा आणि तो समतल असल्याची खात्री करा. सिवेज कनेक्शन आणि टॉयलेट फ्लंज तपासा. कोणताही क्रॅक किंवा नुकसान असल्यास त्याला नवीन सह बदला. टॉयलेट आणि सॉइल लाईन किंवा ड्रेन यांच्यामध्ये सील तयार करण्यासाठी प्लंजवर वॅक्स रिंग सेट करा. खालील चरणांचे अनुसरण करून मजल्यावरील EWC स्थिर करा. फ्लंज स्लॉट्समध्ये क्लॉसेट बोल्ट ठेवा. ते समांतर आणि सुरक्षित असल्याची खात्री करा. माउंटिंग होलसह बोल्ट अलाइन करून टॉयलेटला वॅक्स रिंगवर काळजीपूर्वक खाली करा. टॉयलेट सुरक्षित करण्यासाठी बोल्टवर नट घट्ट करा, परंतु नुकसान टाळण्यासाठी जास्त घट्ट करणे टाळा. EWC ला जोडलेल्या PVC बेंड आणि PVC पाईपच्या मदतीने भिंतीवर फ्लशिंग युनिट फिक्स करा. ते मजल्याच्या पातळीपासून 900 मिमी पेक्षा अधिक नसावे. फ्लश टाकीला पाणी पुरवठा कनेक्शन प्रदान करा. फ्लश पाईपला EWCच्या इनलेट ओपनिंगशी जोडा आणि दुसरे टोक फ्लश टाकीला जोडा. पाईप कनेक्शन सील करण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी ओ रिंग रबर वॉशर वापरण्याचे ध्यानात ठेवा. टॉयलेट व्यवस्थित काम करत आहे याची खात्री करण्यासाठी फ्लश करा आणि कोणत्याही गळतीची तपासणी करा. कव्हरसह आसन स्थिर करा आणि पातळी तपासा. हवाबंद सील तयार करण्यासाठी बेस भोवती कॉकिंग किंवा पांढरे सिमेंट लावा. नॅशनल बिल्डिंग कोड फ्लॅश टँक इनलेट पातळीसाठी किमान उंचीची आवश्यकता निर्देशित करते. ही आवश्यकता योग्य फ्लशिंगसाठी फ्लश टँकमध्ये पाण्याचा पुरेसा प्रवाह सुनिश्चित करण्यास मदत करते. तसेच पाणी पुरवठ्याचा बॅकफ्लो किंवा दूषित होण्यास प्रतिबंध करते. IWC साठी या उंचीची आवश्यकता किमान 1 मीटर आहे. EWC साठी हे किमान 0.6 मीटर आहे. या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टी कशा कराव्या याबद्दल चर्चा केली आहे. लेआउट तयार करा. S किंवा P ट्रॅप स्थिर करा. ट्रॅप चेंबरवर IWC स्थिर करा. फ्लशिंग टाकी स्थिर करा. EWC स्थिर करा. IWC आणि EWC ची चाचणी घ्या. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.